जय श्रीराम. जय जय श्रीराम. सर्वांना नमस्कार. आज एका अतिशय आनंदाच्या प्रसंगी आपण सगळेजण रामभक्त या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या फलटण तालुक्याचे कार्यवाह प्रशांतजी निंबाळकर, आपले राजाभाऊ माने आणि सर्व कार्यकर्ता बंधूंनो, ज्या आठवणी सांगितल्या जात होत्या त्यावेळेला मी पण आठवत होतो की साखरवाडीतली एक आठवण पाटील काकांनी मगाशी सांगितली. तसं त्यावेळेला 87, 88, 89 हे तुम्ही वर्ष आणि हे साखरवाडी आणि त्यावेळेचं वातावरण. आता त्याच्यानंतर जन्म असलेले बरेच जण इथे, त्यामुळे ते कल्पनाच करू शकत नाही त्या वातावरणाची. त्यावेळेला लोकांना असं वाटायचं, म्हणजे साखरवाडीतच नाही, भारतातल्या लोकांना वाटायचं काय हे खोळे लोक आहेत, कसलं येड यांच्या डोक्यात भरलेलं आहे आणि कुठं रामाचं मंदिर होतं आहे का, असं वाटत होतं लोकांना. परंतु ते सगळं वातावरण बदललं. या रामकार्यामध्ये मी पण व्यक्तिशः सहभागी झालो. थोड्या जुन्या आठवणीत, परंतु त्या वेगळ्या संदर्भासाठी मला सांगायच्यात की आत्ता दोघा तिघांनी अतिशय चांगलं सांगितलं की रामाचं दर्शन मला कसं घडलं, मला स्वतःला कसं रामाचं दर्शन घडलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्या जुन्या आठवणींच्यामध्ये साखरवाडीमध्ये अशी एक ती यात्रा आली होती आणि त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं होतं. इथं भाजी बाजार मैदानावरती झालं होतं. नंतर मी साताऱ्याला शिकायला गेलो. योगाची गोष्ट कशी असते की 90ला कारसेवा झाली, त्यावेळेला मी नुकताच साताऱ्यात गेलो होतो आणि थोडासा कामात नव्हतो, त्यामुळं 90च्या कारसेवेला काही मी जाऊ शकलो नाही. पण 92ची जी कारसेवा होती त्याचं नियोजन सुरुवातीचं वेगळं होतं. सुरुवातीला नियोजन असं केलं होतं की देशभरामधल्या प्रत्येक जिल्ह्याला एक एक दिवस, एक एक आठवडा वाटून दिला होता आणि त्या दिवशी त्यांनी तिथं पोचायचं. मी इंजिनिअरिंगला होतो आणि डिसेंबर महिन्यामध्ये साधारण इंजिनिअरिंग त्या सगळ्या विषयांचे पेपर वगैरे होतात. आमचा शेवटचा पेपर 8 डिसेंबरला होता आणि तो झाला की 8 डिसेंबरला रात्री गाडीत बसायचं साताऱ्यावरनं आणि 10 डिसेंबरला अयोध्येत पोचायचं 2 दिवसांनी, असं मूळचं नियोजन होतं. पण ते वरती काय चर्चा झाली मला माहिती नाही, पण नियोजन बदललं आणि मग निरोप आला, अरे 8 डिसेंबरला नाही, त्याच्या आधी 2-4 दिवस जायचे. आता पेपर बुडून तर जाणं शक्य नाही. मग आपल्याच गावचा एक केशव नावाचा विद्यार्थी होता, मी आडनाव विसरलो त्याचं, परंतु तो साताऱ्यात शिकायला होता आणि त्याच्या नातेवाईकांच्या तिकडे राहायचा. तो ITI किंवा असं काहीतरी कोर्स करत होता आणि तो म्हटला की मला जायचंच आहे, पण घरचे काय सोडायला तयार नाहीत, म्हणून तो गपचूप असा अंगावरल्या कपड्यानिशीच रेल्वे स्टेशनवरती आला होता. आता ते थंडीचे दिवस, डिसेंबरचे. आता महाराष्ट्रातली थंडी सोडून द्या, पण तुम्ही कधी उत्तर भारतात गेलाय का नाही मला कल्पना नाही, परंतु तिथली थंडीची आपण कल्पना करू शकत नाही. मी म्हटलं, हे बघ तू बाबा चालला आहे, माझ्याकडची एक चादर मी तुला देतो. असं करून आम्ही त्याला दिले. आमची चादर गेली, ती रामाला अर्पण झाली, परंतु ती रामाला अर्पण झाली त्याचा आनंद. रामाचं दर्शन मला कसं घडलं तर त्या काळामध्ये 91 किंवा 92ची गोष्ट आहे. राम पादुका यात्रा असं आपण त्यावेळेला सगळीकडे काढलं. आम्ही इंजिनिअरिंगला शिकत होतो. मी होतो, आपले डॉक्टर अरुणराव वाळिंबे, त्यांचा मोठा मुलगा कौस्तुभ, तो माझ्याबरोबर, आमचे सगळे कॉलेजचे मित्र, आम्ही सगळे स्वयंसेवक आणि आमचा एक 8-10 जणांचा गट होता. आणि साताऱ्यातनं आपण कराडच्या दिशेला जायला लागलो की साधारणपणे एक 15-20 गावांच्या मध्ये हे राम पादुका यात्रांचं तुम्ही न्या. आणि आत्ता जसं राजाभाऊंनी त्या रथाचं वर्णन करून सांगितलं तशा पद्धतीचा कार्यक्रम तो होता. आमच्याबरोबर नंतर ज्यांनी सातारा शहराचे कार्यवाह म्हणून काम केलं, दुर्दैवाने ते गेले नंतर, कैलासवासी आबा कुलकर्णी, ते आमच्याबरोबर येणार होते. पण आदल्या दिवशी काहीतरी एक महत्त्वाची अडचण त्यांना घरची आली आणि ते रात्री माझ्या खोलीवर आले. मी त्यांच्या घराच्या जवळच खोली करून राहायचो. ते म्हटले की सुधीर, अरे उद्या मी येणार होतो पण नाही जमत आहे, असं काहीतरी त्यांनी सांगितलं, पण तुम्ही जा म्हटलं. आणि मला त्यांनी 2-4 गोष्टी सांगितल्या. आता कल्पना करा, आम्ही इंजिनिअरिंगला शिकणारे 20-21 वर्षाचे विद्यार्थी सगळेजण, आम्ही 7-8 जण असेच होतो. मग ते सगळी टेम्पोची व्यवस्था होती, त्याच्यात पालखी होती, पादुका होत्या, ते सगळं होतं. मग आम्ही जाताना काय ठरवलं, अतीत, काशीळ, भरतगाववाडी वगैरे असं सगळी गावं करत जायचं. जाताना निरोप देत जायचं की आम्ही अमुक वाजता तुमच्या गावात येणार आहे आणि मग शेवटच्या गावात निरोप देऊन उलटं माघारी यायचं, असं आम्ही ठरवलं. आता राजाभाऊंनी जसं सांगितलं 11:15 वाजता ते शेवटी निंबोऱ्यामध्ये पोचले, तसं आम्ही शेवटी 10:30-11 वाजता बोरगाव नावाचं गाव आहे त्या गावात पोचलो. आता आज रोजी आपल्या सगळ्यांच्याकडे मोबाईल आहेत, सगळ्यांच्याकडे डेटा कनेक्शन आहे, त्यामुळे सरासरी आपल्या झोपण्याचा वेळ समाजाचा रात्री 11 वाजता बहुतेक सगळेजण आपण जागे असतो. ही गोष्ट मी सांगतो 91 सालची. त्यावेळेला TV सुद्धा अगदी मोजके होते गावामध्ये. गाव एकदम चिडीचूप झोपलेलं. एका घराचा दरवाजा उघडा नाही, कोणाची खिडकी उघडी नाही.
काही बाहेर येत नाही. मी म्हटलं काही नाही, आपण तो रथ घेऊन उभा राहायचा. त्याच्यावरती ती सिस्टीम वगैरे होती आणि त्याच्यावरती आम्ही पुकारायला सुरुवात केली की आम्ही सकाळी तुमच्या गावात येऊन गेलेलो होतो, रामपादुका यात्रा आम्ही तुमच्या दर्शनासाठी घेऊन आलो आहे. सगळ्या भाविकांना आम्ही हात जोडून विनंती करतो की तुम्ही दर्शनासाठी यावं. 5-7 मिनटं आम्ही माईकवरती बोलतो आहे. 5-7 मिनटामध्ये रात्री 10-10:30च्या सुमाराला, थंडीचे दिवस आहेत, अंधार एकदम गुडूप झालेला आहे, 500-550च्या संख्येनं ते गावकरी त्या ठिकाणी जमा झाले. आम्हाला असं वाटलं की अरे आम्ही एवढं तळमळीनं रामाचं कार्य करतोय, आमची छाती फुगल्यासारखी झाली. पण नंतर मला लक्षात आलं की हा आमच्या कार्याचा परिणाम नाही, ही रामरायाची कृपा आहे. त्यांनी आम्हाला काम करायची संधी दिली. मला रामाचं दर्शन त्या दिवशी घडलं की अरे जनामनामध्ये जो राम आहे ना, तो राम हजारो वर्षापासून आहे, माझ्या वाडवडिलांपासून, त्यांच्या वाडवडिलांपासून किती मागं जायचं, त्याचं दर्शन मला तेव्हा घडलं. आणि त्यामुळं आपण सगळेजण भाग्यवान आहोत. मगाशी बोलण्यामध्ये जसं आलं की आम्हाला आज प्रत्यक्ष ते दृश्य डोळ्यानं बघायला मिळालं. आम्ही जाऊ शकलो नाही त्या दिवशी, परंतु आज तंत्रज्ञान एवढं आहे की आम्ही आमच्या घरात बसून, आमच्या चौकात बसून, आम्ही जिथं एकत्र झालो मंदिरात वगैरे, तिथं बसून प्रत्यक्ष गर्भगृहामध्ये रामललाच्या मूर्तीचं दर्शन आम्हाला घडलं आहे. आम्ही भाग्यवान आहोत. रामचंद्रांवरचं स्तोत्र प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकक्षरम पुंसा महापातकनाशनम, की या रघुनाथाचं चरित्र आहे ते 100 कोटी त्याच्यावरती श्लोक लिहिले गेलेले आहेत आणि त्यातलं एक जरी अक्षर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरवायचा प्रयत्न केला तर तुमची सगळी पातकं धुवून जातील. रामाचं चरित्र ज्यावेळेला आपण आठवण करतो त्यावेळेला आठवण आपण राम नावाच्या व्यक्तीची करत नाही. ज्याला स्वतःच्या हयातीमध्ये देवत्व प्राप्त झालं तो एक व्यक्ती नाही, ती एक भारताची प्राचीन अशी परंपरा आहे. आपल्या भारतामध्ये अनेक कवी होऊन गेले, पण एका वेगळ्या कवीचं गाणं आपण नक्की ऐकलं आहे. त्या कवीचं गाणं आपण ऐकलं आहे की सारे जहाँ से अच्छा हिंदोसता हमारा, हे ज्यांनी कविता लिहिली, गाणं लिहिलं, त्यांचं नाव मोहम्मद इक्बाल. नंतर ते पाकिस्तानमध्ये गेले, हा इतिहासाचा भाग आहे, परंतु त्यांचं एक वेगळं काव्य आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की यूनान मिस्र रोमा सब मिट गए जहाँ से, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी. युनान म्हणजे कोण? तर पूर्वी प्राचीन काळामध्ये आज ज्याला ग्रीस म्हणतात त्याला युनान म्हणायचे, आज ज्याला इजिप्त म्हणतात त्याला मिस्र म्हणायचे, आज ज्याला आपण रोम शहर म्हणतो त्यावेळेला ते 500 वर्ष त्यांनी जगावरती म्हणजे विशेषतः युरोपावरती राज्य केलं आणि अतिशय सामर्थ्यवान, शक्तिशाली आणि संपन्न असं राज्य उभं केलं. हे सगळे आज जगाच्या नकाशावरनं मिटून गेलेले आहेत. आता मी विचार करायला लागलो की अरे आज जगामध्ये ग्रीस देश आहे, आज जगामध्ये इजिप्त देश आहे, आज जगामध्ये रोम शहर आहे. आपल्याला शक्य असेल तर आपण सगळीकडे जायला, फिरायला जाऊ शकतो, बघू शकतो. मग हा कवी असं का म्हणतो? कवी असं म्हणतो त्याचं कारण असं आहे की आज जर तुम्ही इजिप्तमध्ये गेलात, आज जर तुम्ही ग्रीसमध्ये गेलात, आज जर तुम्ही रोममध्ये गेलात आणि त्यांना असं विचारलं की 2-2.5 हजार वर्षापूर्वी या भूमीमध्ये तुमचे जे वाडवडील राहत होते त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांच्याबद्दल तुमच्या मनात अभिमान आहे का? त्यांची नावं तुम्ही तुमच्या मुलाबाळांना, लेकरांना ठेवता का? या तीनही देशांमधले लोक असं म्हणतात की त्यावेळेला जे होतं ते सगळं अंधकाराचं युग आहे. दुर्दैवानं आमच्या बापजाजांना काही अक्कल नव्हती, आज आता आम्हाला अक्कल आली असं म्हणणारे लोक आहेत. पण भारतामध्ये आज आपण असं बघतो की इतके 1000 वर्ष होऊन गेली, आजही सहजपणानं आमच्या मुलाबाळांची नावं आम्ही प्रभू रामचंद्रांच्या वरतून, भगवान श्रीकृष्णांच्या वरतून, महावीरांच्या वरतून, गौतम बुद्धांच्या वरतून आपण ठेवतो. गार्गी, मैत्रेयी यांची नावं आपण ठेवतो, सीतामाईचं नाव ठेवतो आपण. कुछ बात है कि हस्ती मिट्टी नाही हमारी, हेच त्या इक्बालांना म्हणायचं आहे की राम किती वर्षांपूर्वी होऊन गेले. अनेक विद्वान वादविवाद करतात, 7000 वर्षापूर्वी होऊन गेले असं काही जण म्हणतात. परंतु 7000 वर्षापूर्वी जो व्यक्ती होऊन गेला त्याच्याबद्दल आज आमच्या मनात प्रेम आहे. हेच आहे कुछ बात आहे की हस्ती मिट्टी नाही हमारी. पण हे असं काय बरं रामाच्या जीवनामध्ये आहे की ज्याच्यामुळे हजारो वर्षानंतर देखील आम्हाला रामांचं चरित्र आज आठवायचं वाटतं आणि त्यांच्यासारखं आम्हाला वागावंसं वाटतं? हे का, असं मी विचार करत होतो. दरम्यान मी आपल्या सगळ्यांना एक अतिशय मनापासून विनंती करतो. ती विनंती अशी आहे की आपण कथा कीर्तनातून, वेगवेगळ्या प्रसंगातून रामचरित्र ऐकलेलंच आहे, पण परत एकदा आपण डोळसपणानं रामचरित्र जरूर ऐकावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. एक प्रसिद्ध हिंदी कवी आहेत सध्याचे, कुमार विश्वास असं त्यांचं नाव आहे. तुम्ही यूट्यूबवरती जर गेलात तर अपने अपने राम नावाची त्यांची 2 तासांची 2-3 भाषणांची मालिका आहे. मध्यंतरी पुण्यामध्ये सुद्धा 18, 19, 20 असं 3 दिवस त्यांनी रामकथा सांगितली. त्यांचं तुम्ही जरूर ऐका. किंवा
चारुद ताफळे म्हणून बुवा आहेत, ताफळे बुवा असं त्यांना म्हणतात, त्यांचं यूट्यूबवरती कीर्तन आहेत, ती तुम्ही जरूर ऐका. मी स्वतः काय करतो आहे, मी गेले स्वतः महिनाभर वाल्मिकी ऋषींनी जे रामायण लिहिलं त्याचा मराठी अनुवाद मी वाचतो. मला पण रामकथा माहिती आहे, तुम्हाला पण रामकथा माहिती आहे, आज काही ते सांगण्याचं प्रयोजन नाही, परंतु मूळ वाल्मिकी रामायणामध्ये काय लिहिलं आहे हे मी गेले महिनाभर वाचायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं काही काही मुद्दे मला लक्षात येतात. काय मुद्दे मला लक्षात येतात? ज्या वेळेला प्रभू श्रीरामचंद्रांचा अभिषेक व्हायचा आहे असं अयोध्येमध्ये कळलं, त्यावेळेला अयोध्येमध्ये किती माणसं दुःखी झाली असतील, तर अयोध्येमध्ये मोजून 2 माणसांना दुःख झालं. आता ही गोष्ट विलक्षण आहे. 12व्या वर्षी विश्वामित्र ऋषींच्या बरोबर जाऊन त्यांनी तो पराक्रम केला, सीतामाईशी त्यांचं लग्न झालं, ते परत आले, 12 वर्ष ते राहत आहेत अयोध्येमध्ये. 12 वर्षाच्या काळामध्ये हे 4 राजपुत्र आहेत. अजून ठरलेलं नाही आहे कोण राजा होणार आहे. आणि वाल्मिकी रामायणात असं लिहिलं आहे की कैकेयीच्या वडिलांना दशरथांनी शब्द दिलेला होता की तुमच्या मुलीचा मुलगा मी राजावर बसवेन, असा पण त्याच्यात एक विषय आहे. त्यामुळं कदाचित भरत राजा होणार असं पण लोकांना वाटत असेल, पण राम अजून राजा झालेला नाही आहे. त्यामुळं राम राज्यावरती बसणार याचा आनंद सगळ्यांना झाला आहे. पहिलं दुःख झालं ते मंथरेला, आणि ते मंथरेनं त्या कैकेयीच्या मनामध्ये उतरवलं. आता या 12 वर्षाच्या काळात रामाने असं काय केलं? काय वय हो? वय वर्ष 12, म्हणजे आत्ता कितवीतला? 6वीतला मुलगा, ते 24, म्हणजे शिक्षण पूर्ण करून 1-2 वर्ष भरती झाला. काय याच्या जीवनात असं असेल? लोकांच्यात मिसळणं, सुखामध्ये दुःखामध्ये सगळ्यामध्ये सहभागी होणं हे ते करत असणार, म्हणून त्यांच्यामध्ये हे प्रेम निर्माण झालं. आणि हे प्रेम केवळ बोलाचं नव्हतं, हे प्रेम प्रत्यक्ष कृतीमधनं प्रकट झालं. ज्या वेळेला ते वराची गोष्ट निघाली आणि आता राम वनवासाला जाणार, मग लक्ष्मण जाणार, सीतामाई जाणार, हे सगळं ठरलं, तर हजारो लोक त्यांच्या मागे मैलोनमैल चालत गेलेले आहेत. आता तुम्ही असं कल्पना करा की हा केवळ राजकीय किंवा राजकारणाचा विषय नाही. आपण समजून घेऊया. एखादा व्यक्ती सत्तेच्या पदावरती, राजा हे सत्तेचं पद आहे असं आपण क्षणभर म्हणूयात, पण तो सत्तेच्या पदावरती राहणार नाही असं म्हटल्यानंतर किती लोक त्याच्याबरोबर राहतील? पण रामरायांचं स्वतःचं चरित्रच असं होतं की तुम्ही सत्तेवर आहात काय किंवा तुम्ही सत्तेवर नाहीत काय, तुम्ही आमच्या हृदयात आहात, तुम्ही आमच्या मनात आहात, त्यामुळे आम्ही तुमच्या बरोबरच आहेत असं म्हणून हजारो लोक त्यांच्याबरोबर गेले. आणि शेवटी त्यांना दुःख होऊ नये म्हणून त्यांना न कळत अगदी भल्या पहाटे प्रभू रामचंद्र तिथून निघून गेले असं त्याच्यामध्ये वर्णन आहे. त्यामुळे हे आपल्याला असं केलं पाहिजे. दुसरी गोष्ट मला त्या चरित्रामध्ये जी जाणवली, आत्तापर्यंत मी वाचत आलो आहे ते सीतामातेचं हरण झालं आहे आणि आता शोध सुरू आहे आणि हनुमंतांची आणि रामाची भेट झाली, इथपर्यंत मी आता आलो आहे. आता मी ते जरा हळूहळू वाचतो आहे थोडंसं वेगवेगळ्या कारणाने. या सगळ्या प्रवासामध्ये राम कोणाकोणाला भेटलेले आहेत बघा. आत्ता जे सांगितलं वर्णनामध्ये, राजभाऊंनी सांगितलं किंवा बाकीच्या सगळ्यांनी सांगितलं की वाट बघतायत लोक की तुम्ही आमच्याकडे कधी येणार, ह्याची वाट लोक बघतायत. आपण रामाचे दूत आहोत. राम ज्या वेळेला अयोध्येतनं बाहेर पडले त्यावेळेला तिथं शेजारचं जे राज्य आहे त्याचं राजा जो आहे, निषाद लोकांचं राज्य. निषाद लोक म्हणजे कोण? तर जंगलामध्ये राहणारे, जे जंगलामध्ये पशुपक्ष्यांना मारून खातात, त्यांच्यावरती त्यांचं सगळं चालतं, किंवा जंगलामध्ये ज्या काही वस्तू मिळतात त्यांच्यावरती चालतं, असे वनात राहणारे लोक. पण वाल्मिकींनी असं लिहिलं आहे की ज्या वेळेला त्या निषादांचा जो राजा आहे, गुह त्याचं नाव आहे, त्याची भेट झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी त्याला कडकडून आलिंगन दिलं आहे. रामरायाच्या मनात हे आलं नाही की अरे मी अयोध्येचा राजकुमार आहे, मला राज्याभिषेक होणार होता वगैरे वगैरे, हे काही मनात आलेलं नाही आहे. पण त्याच्या अंतरातला माणूस त्यांनी बघितला, हे पहिली गोष्ट. त्याच्यात थोडं आपण आधी गेलं तर ज्यावेळेला विश्वामित्र ऋषींच्या बरोबर त्यांनी त्या खरं दूषणांचा वध केला आणि आता ते मिथिलेला निघालेत स्वयंवरासाठी म्हणून, तर वाटेमध्ये गौतम मुनींच्या ऋषींच्या आश्रमामध्ये ते गेलेत आणि तिथं अहिल्याला त्यांनी उद्धार केला आहे. आणि तिथं नाव पडलं आहे पतित पावन. माणसाच्या हातून चुका होतात, चुका सगळ्यांच्याच हातून होतात, परंतु त्या चुकांच्याकडे उदार अंतःकरणाने बघायचं कसं, ही दृष्टी रामाने दिली. मग नंतर शबरी मातेची गोष्ट येते की काही वर्ष ती तपश्चर्या करते, ती आता मृत्यूच्या दारात उभी आहे. आणि वर्णनच असं आहे की रामरायाची भेट झाली, तिनं आश्रम फिरून दाखवला आणि तिनं अग्नी प्रज्वलित केला आणि त्या योगाग्नीनं ती त्रैलोक्यात विलीन झाली, असंच वर्णन त्याच्यामध्ये आहे. त्यांना राम प्रेमानं भेटले, त्यांनी जे अर्पण केलं आहे ते प्रेमानं घेतलं आहे. हनुमंताचं वर्णन आहे, त्यांचे जे राजे आहेत, सुग्रीव आहेत, अंगद आहेत, हे सगळेजण कोण आहेत? तर हे सगळे वनात राहणारे लोक आहेत. पण मनात हे आलं नाही
की मी अयोध्या म्हणजे भारतातलं त्याच्या काळचं सर्वात संपन्न असं राज्य आहे. संपत्ती तिथं इतकी भरलेली आहे की त्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही, की त्याची गिनती करू शकत नाही, अशा प्रकारची. ह्याच्यातनं लक्षात काय येतं, तर ह्याच्यातनं लक्षात असं येतं की माणूस कोणताही असो, त्याची पार्श्वभूमी कुठलीही असो, आपल्याला त्याला प्रेमानं भेटता येईल का, त्याला प्रेमानं सांगता येईल का, हे आपण रामचरित्रातनं शिकलं पाहिजे. दुर्दैवानं असं आहे की रामाचं नाव आपण हजारो वर्षापासून घेतो, परंतु रामाचं आचरण आपण किती करतो, हा प्रश्न मला कोणालाही जाहीरपणे विचारायचा नाही. हा प्रश्न ज्याचा त्यांनी स्वतःला विचारायचा आणि ज्याचं त्यांनी स्वतःला प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं. पण दुर्दैवानं आपल्या समाजामध्ये असं होतं की आम्ही माणसाकडे बघतो, मग त्यांनी कपडे कुठले घातलेत, मग त्याच्याकडे आयफोन आहे का, मग कुठल्या गाडीतनं उतरला आहे, मग किती मोठे त्याचा बंगला आहे वगैरे वगैरे, हे सगळं लावलं की मग त्याला किती नमस्कार चमत्कार, किती आदर सन्मान द्यायचा हे आम्ही ठरवतो. कळत नकळत होतं समाजात, मुद्दाम करतात असं मला म्हणायचं नाही, पण कळत नकळत होतं का नाही समाजामध्ये. रामाचं शिकायचं असेल तर आपण रामाचं हे शिकूयात की माणूस कोणीही असो, त्याच्याकडे पैसा आहे काय, संपत्ती आहे काय, नाही काय, बंगला आहे का, झोपडी आहे का, शिकला आहे का, नाही शिकला आहे का, हा सगळा मुद्दाच बाजूला आहे. माणूस आहे ना तो, त्याला आपल्याला प्रेमानं भेटता आलं पाहिजे, हे आपण रामचरित्रातनं शिकू शकतो. आणि असं झालं आपल्या इतिहासामध्ये दुर्दैवानं की आपण माणसाला माणूसपणाचे अधिकार नाकारले. तो एक वेगळा विषय, त्याच्यात मी आज तपशिलात जात नाही, परंतु रामानी आपल्याला काय शिकवलं, रामरायांनी, की अरे माणसाला तुम्ही माणसाचे अधिकार कसे नाकारता. त्यामुळे हे माणसातलं माणूसपण आम्ही जर बघायला शिकलो तर आपल्या समाजासमोर जे फार मोठे प्रश्न उभे आहेत आज देखील, त्या प्रश्नांवरती एक उत्तर आपल्याला रामरायांच्या चरित्रातून आपल्याला मिळेल. मगाशी एकाच्या बोलण्यामध्ये उल्लेख आला तरडगाव गावचा, की नास्तिक लोकांना सुद्धा जाऊन अक्षता दिल्या. आता हे नास्तिक लोक रामरायाच्या चरित्रात देखील आहेत बरं का. आता प्रसंग असा आहे की रामराया वनवासात जाऊन राहिला, भरत परत आला, मग ते सगळं कळालं, मग भरत सगळी आपली सेना, सगळे नातेवाईक, सगळ्या माता, ह्या सगळ्यांना घेऊन आपल्या ऋषीमुनींसह रामरायाला भेटायला गेले. आणि तिथं आता संवाद चालू आहे की जरी माझ्या वडिलांनी असं वचन दिलं असलं तरी ते माझ्यावर बंधनकारक नाही आहे, त्यामुळे तू आता अयोध्येमध्ये आहे आणि तू आता राजपद स्वीकार. आणि त्याच्यामध्ये एक नाव येतं, ते आहे जाबाल, सत्यकाम जाबाल असं नाव आहे, जाबाली ऋषींचं नाव आहे. आणि ते जाबाली ऋषी हे आजच्या नास्तिकांचे ते पूर्वसुरी आहेत. तिथं त्यांचा संवाद झाला आहे. आणि मग रामांनी त्याला उत्तर दिलं आहे की तुम्ही सांगता ते बरोबर आहे. ते म्हणतात की काय स्वर्ग काय आणि काय नरक काय जे वगैरे वगैरे, असं हे नास्तिकांचं तत्त्वज्ञान आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु राम त्यांना उत्तर देतात आणि मग ते जाबाली असं म्हणतात की रामराया, तुम्ही सांगितलं ते मला समजलं, परंतु एक विचारासाठी मी तुमच्या गोष्ट ठेवली. त्यामुळे नास्तिक लोक तेव्हा पण होते, आज पण आहेत. विजय तेव्हा पण रामाचा झाला आहे, आज पण विजय रामाचाच होणार आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. फक्त आपल्यासारखे रामदूत किती जागरूक आहेत आणि किती काम करतात हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी विलक्षण गोष्ट अशी आहे की आज भारत अशा स्थितीला उभा आहे जगामध्ये की जग भारताकडे बघतं आहे. आता हा एक स्वतंत्र विषय, परंतु जग भारताकडे फार आशेनं बघतं आहे. आणि भारताकडे बघतं म्हणजे भारताला विश्वगुरू व्हायचं, भारताला सुपर पॉवर व्हायचं नाही. आज जगात सुपर पॉवर आहेच की, अमेरिका आहे, चीन आहे. मग ते कशाच्या आधारावरती सुपर पॉवर आहेत? त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे एवढी मोठी शस्त्र आहेत. त्याच्यातल्या चीननी जगाला काय दिलं? चीननी जगाला कोविडचा रोग दिला. हे शास्त्रज्ञ आता हळूहळू मान्य करायला लागलेत. पण रामरायाच्या देशामधल्या आपण काय दिलं? जगामधल्या 65 देशांना आपण लस पुरवली. आणि ती लस पुरवल्यानंतर ब्राझील नावाचा देश आहे दक्षिण अमेरिकेमध्ये, त्या राष्ट्राध्यक्षांनी जे ट्विट केलं आहे, तुम्ही गुगलवरती नंतर जाऊन सर्च करा, त्यांनी ट्विट केलं आहे. ते ट्विट काय केलं आहे? आपल्याला रामायणामधला तो प्रसंग माहिती आहे की लक्ष्मणाला मूर्छा आली, मग संजीवनी पर्वत वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे, द्रोणागिरी पर्वत, हे सगळं माहिती आहे. त्यांनी ट्विट असं केलं आहे, हनुमंत निघालेत. कुठून निघालेत? भारताकडून निघालेत. त्यांच्या हातामध्ये जो द्रोणागिरीचा डोंगर आहे त्याच्याऐवजी तो लसींचा डोंगर आहे. आणि ते निघालेत कुठे? ब्राझीलकडे निघालेत. म्हणजे जग आमच्याकडून कशाची अपेक्षा करतं आहे? जग आमच्याकडून विश्वबंधुत्वाची अपेक्षा करतं आहे. त्या बंधुत्वाचं आचरण आमच्यामध्ये किती होतं आहे हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे हे आचरण आपल्यामध्ये या निमित्तानं जागृत झालं, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आपण भाग्यवानच आहोत की मगाशी सांगितलं तसं की 496 वर्ष जे बघायला मिळालं नाही लोकांना, ते आज आम्हाला बघायला मिळालं. आज उद्या आम्ही ते बघायला जाणार आहोत. आणि ते मंदिर म्हणजे श्रीराम या देवाचं मंदिर आहे असं म्हणून आपण श्रद्धापूर्वक अंतःकरणानं तिथं नतमस्तक तर होऊयात. परंतु ते एका व्यक्तीचं मंदिर आहे. आणि एक वेगळं नाव मी आपल्याला सांगतो.
लोहिया, राम मनोहर लोहिया नावाचे समाजवादी विचारवंत होते. आता समाजवादी विचारवंत म्हणजे ते देश, धर्म, वगैरे असं न मानणारे लोक आहेत, थोडक्यात सांगायचं झालं. पण त्यांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की राम, कृष्ण आणि शिव हे 3 घटक भारताला जोडून ठेवणार आहेत. आता प्रभू रामांचं आपण चरित्र बघूयात. अयोध्या कुठे आहे आपल्याला माहिती आहे, भारताचा नकाशा आपण डोळ्यासमोर आणा. अयोध्या उत्तरेला आहे. प्रवास कुठपर्यंत झाला? लंकेपर्यंत झाला, म्हणजे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत झाला. भगवान श्रीकृष्णांचा जन्म मथुरेमधला आहे, गोकुळात गेले आणि नंतर नरकासुराच्या वधाला आजच्या आसाममध्ये, प्रागज्योतिषपूर म्हणजे आजचा आसाम आहे, तिथपर्यंत गेले आणि शेवटी राजधानी कुठे केली? द्वारकेला, गुजरातच्या किनाऱ्यावरती राजधानी केली. म्हणजे काय झाला प्रवास? पूर्व पश्चिम प्रवास झाला. आणि शंकरांची 12 ज्योतिर्लिंग तुम्ही डोळ्यासमोर आणा, सर्व भारताच्या कानोकोपऱ्यात आहे. हा कोणी भाविक हिंदू व्यक्ती म्हणत नाही, ज्याला चुकूनसुद्धा कोणी हिंदुत्ववादी म्हणणार नाही, असे राम मनोहर लोहिया म्हणतात. त्यामुळं ज्या वेळेला आपण आता अयोध्येच्या राम मंदिरात जाण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळते, आता कारसेवकांना जिल्हावार नियोजन आहे, प्रांतातले जात आहेत लोक, आपल्या सगळ्यांपर्यंत तो निरोप येईल जे जे त्याच्यात सहभागी आहेत. त्यावेळेला गेल्यानंतर ते एका आपल्या देवतेचं मंदिर आहे, देवाचं मंदिर आहे, ही तर भावना आमच्या मनामध्ये असली पाहिजे. परंतु त्याच्यापेक्षा ही राष्ट्रभावना, राष्ट्र जोडणाऱ्या एका राष्ट्रपुरुषाच्या मंदिरामध्ये आम्ही प्रवेश करतोय, ही भावना असली पाहिजे. त्यामुळे एका कवीने असं म्हटलं आहे की इस मंदिर में आना लेकर, इस मंदिर में आना लेकर राष्ट्र भावना अंतर की, इसी भाव से करो अर्चना, इसी भाव से करो अर्चना, भरत भूमि के गौरव की, सरयू के तट पर राष्ट्रीयता का प्रतीक देखो उभरता है, जन्मभूमी पर रामलला का मंदिर भव्य बनता है. त्यामुळं केवळ ते देवाचं मंदिर आहे हे तर श्रद्धाभावना आमची आहेच, परंतु ते राष्ट्राला जोडणारी भावना आमच्या मनामध्ये उत्पन्न होण्याची आवश्यकता आहे. आणि ही भावना या निमित्तानं आमच्या मनामध्ये निर्माण झाली, अतिशय एक चांगली गोष्ट आहे. परंतु माणसाचं मन एक अतिशय विलक्षण गोष्ट आहे, असं सोप्या शब्दात मी म्हणतो. विलक्षण गोष्ट आहे. 2 वेगवेगळ्या माणसांची मी वाक्य सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. संत रामदासांनी काय म्हटलं? अचपळ मन माझे नावरे आवरित. असं संत रामदासांनी म्हटलं की जे आध्यात्मिक पुरुष आहेत, साधना वगैरे वगैरे केली. आणि आमच्या कवयित्री बहिणाबाईंनी देखील म्हटलं, मन वडाय वडाय किती हाकला पिकावर, फिरी येतं पिकावर, असं म्हटलं आहे. त्यामुळं सगळ्यांना ह्या मनाचं अचपळपण अतिशय विलक्षण आहे, ते मान्य आहे. त्यामुळं रामकलश यात्रा आली, मग ते कलश आला, मग आम्ही ते स्वागत केलं, मग ते आम्ही नंदनाने बघितलं. आम्ही उद्या परवा तेरवा केव्हा तरी महिन्या 2 महिन्यांनी 6 महिन्यांनी मंदिरात जाऊ, आम्ही मंदिर बघू, ती भावना आमच्या अंतःकरणात जागी राहील. त्याच्यापुढं काय? त्याच्यापुढं मनामध्ये ही भावना जागृत ठेवण्यासाठी म्हणून एक अतिशय विलक्षण गोष्ट करावी लागते. आपल्या सगळ्यांच्याकडे मोबाईल फोन आहेत, आपल्या सगळ्या पद्धतीप्रमाणे फोन आहे. मोबाईल फोनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असं जर विचारलं तर मी कॉलेजमध्ये शिकवतो, तर कॉलेजमधली मुलं म्हणतात की मोबाईलमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे सोशल मीडियाचे ॲप असतात, इंस्टाग्राम वगैरे वगैरे, स्नॅपचॅट, हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण आम्ही कनेक्ट होतो सगळ्या लोकांशी. ज्यांना फोटोची आवड म्हणतात ते सगळ्यात कॅमेरा महत्त्वाचा. मला विचारलं तर माझं उत्तर मी जरा वेगळं देतो. मी म्हणतो की या मोबाईलमध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे ती त्याची बॅटरी. ती चार्ज आहे का हा प्रश्न. बॅटरी चार्जिंग आपण रोज लावतो, पॉवर बँक देखील घेऊन फिरणारे लोक आपण बघितले, आपल्यापैकी सुद्धा काही जणांच्या अंगात. तर मोबाईल आमचा रोजच्या रोज आम्हाला चार्ज करावा लागतो. आमचं मन चार्ज करण्याची गोष्ट काय किंवा व्यवस्था काय? तर मन चार्ज करण्याचे साधारणपणे 3-4 मार्ग आहेत. त्याच्यातले काही आपण करतोच आहे. मी सांगितलं की तुमच्या लक्षात येईल की ते आपण करतोय, पण ते अधिक डोळसपणानं आपण केले पाहिजे. मन चार्ज करायचा पहिला सगळ्यात मार्ग असा आहे की ज्यांच्या मनात चांगले विचार आहेत ना, त्यांच्या संगतीत आपण असं राहिलं पाहिजे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पढो, विषयस सर्वता नावडो, कलंकमतीचा झडो. हे आमच्या पूर्वजांनी सांगितलं, त्यासाठी सांगितलं. कारण ज्या लोकांच्या सहवासात आम्ही राहतो ना, त्याप्रमाणे आम्ही विचार करायला लागतो. आपण सगळेजण आधीच सगळेजण एकमेकांच्या सहवासात आहोत, कारण आपण सगळेजण रामभक्त आहोत, रामदूत आहोत आपण. त्यामुळे ही आपण पहिली गोष्ट करतो. त्यामुळे अशा सहवासात राहणं ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जी आपण कळत नकळत करतो, पण ती थोडी जाणीवपूर्वक आपण केली पाहिजे. की असं ज्यांनी आयुष्यात काही चांगलं करून दाखवलं ना, त्यांच्याबद्दल आपण वाचलं पाहिजे, त्यांच्याबद्दल आपण ऐकलं पाहिजे. आता सगळ्यांच्याकडे आपल्या मोबाईल आहेत, यूट्यूबवरती अनेक गोष्टी आपण पाहत असतो, परंतु जाणीवपूर्वक अशा थोर पुरुषांची, थोर महिलांचं चरित्र, जीवन आपण समजवून घेतलं पाहिजे. ते आपल्या कानावरती वारंवार पडलं पाहिजे.
हे आपण दुसरी गोष्ट करू शकतो. आपल्या इथं गावामध्ये ग्रंथालय आहे, त्या ग्रंथालयामध्ये अशी पुस्तकं आहेत, ती पुस्तकं आपण वाचली पाहिजेत. आपण समजा एक माणूस आता किती पुस्तक वाचू शकतो आपल्याला माहिती आहे, परंतु समजा आम्ही 5-7 जणांचा एक गट केला आणि 5-7 जणांनी 5-7 पुस्तकं वाटून घेतली आणि मग दर महिन्याला जसं काही जण BC म्हणून जमतात, काही जण एकत्र म्हणून जमतात, तर महिन्याला एकत्र येऊन आम्ही काय वाचलं ते दुसऱ्यांना सांगायचं. असं लोकांनी काय केलं ते आम्ही एकमेकांना सांगितलं पाहिजे, हे आम्ही करू शकतो. असं करणारे अनेक विलक्षण लोक याच्या देशामध्ये आहेत. यांची तर गणती आपल्या देशामध्ये करता येईल की नाही ही फार मोठी गोष्ट आहे. असे अनेक लोक आहेत, त्यांचं आपण चरित्र समजावून घेतलं पाहिजे. अजून एक गोष्ट आपण जाणीवपूर्वक करू शकतो की असे लोक जिथं काम करतात त्यांना वेळात वेळ काढून भेटलं पाहिजे. मग असे एकांनी सांगितलं की जिथं काही कार्यक्रम असेल तसं मी सर्व राज्यामध्ये जाऊन आलो. असं जाऊन आपण लोकांना भेटलं पाहिजे की ते नेमकं काम कसं करतात आणि काय करतात. असे विलक्षण काम आहेत. असं माझ्या मनामध्ये आता असं उदाहरणांची गर्दी झाली, पण मी एकच उदाहरण तुम्हाला सांगतो. जळगाव जिल्हा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. जळगाव जिल्ह्यामध्ये बहादूरपूर नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये साधारणपणे आजपासून एक 25-30 वर्षापूर्वी एक 7वी-8वीची मुलगी होती, निलिमा तिचं नाव. त्या निलिमाच्या लक्षात असं आलं की रोज आपल्याबरोबर रात्री आई जेवायला बसत नाही. एवढासा पातेल्यात काहीतरी तिकडं खिचडी वगैरे करण्याची पद्धत आहे, रात्रीच्या जेवणाला डाळ तांदळाची खिचडी करतात. आणि ती आई रोज म्हणते की मला भूक नाही, तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर जेवते. आणि मग आपलं जेवण झालं की ती 2 तांब्या पाणी पिते आणि पोटाला असं टॉवेल किंवा असं काहीतरी कापड गुंडाळते आणि ती झोपते. त्या निलिमाच्या 7वी-8वीत असताना लक्षात असं आलं की रे आपली आई उपाशी झोपते. बरं, आपली आई एकटी उपाशी झोपत नाही, आपल्या गल्लीमध्ये आपल्या गावामध्ये असे अनेक महिला, असे अनेक लोक आहेत ते उपाशी झोपतात. 9वीत असताना या निलिमा मिश्रांनी निश्चय केला की मी असं आयुष्यात काहीतरी करेन की या लोकांना उपाशी झोपायची वेळ येणार नाही माझ्या गावातल्या तरी. आणि मग त्यांच्या आयुष्याचा प्रवास तुम्ही नंतर केव्हा तरी समजून घ्या. आज भारतातनं वेगवेगळ्या गोष्टी निर्यात आपण करतो, एक्सपोर्ट करतो, पण या बहादूरपूरमधनं काय एक्सपोर्ट करतो असं सांगितलं तर तुम्हाला गंमत वाटेल. बहादूरपूरच्या सगळ्या ज्या महिला त्या गोधडी पाठवतात परदेशात, गोधडी एक्सपोर्ट करतात आणि आज त्यांच्या त्या गावामध्ये कोणीही उपाशी झोपत नाही रात्रीचा. आता तुम्ही असं सांगा की जे प्रभू श्रीराम वनामध्ये जाऊन राजा निषादाला भेटले, हनुमंताला भेटले, त्यांनी हे केलं का नाही हो? हे त्यांच्या काळचं कार्य होतं. आजच्या काळचं कार्य ह्या निलिमा मिश्रा करतात. तर मी सांगत असं होतो की आपल्या मनाचं चार्जिंग ठेवण्यासाठी हा तिसरा प्रकार आहे. असं जे लोक काम करतात त्यांना जाऊन भेटायचं, त्यांच्याशी गप्पा मारायचे, त्यांचे अनुभव समजून घ्यायचे. 2-4 दिवस जर सवड असेल तर सवड जवळून त्यांचं काम बघायचं की ते नेमकं काम करतात कसं. हे मनाचं चार्जिंग. आणि सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं मनाचं चार्जिंग म्हणजे की जी गोष्ट आपण ठरवली त्याच्यासाठी रोज काही ना काहीतरी वेळ देणे. रोज नित्य तरी द्यावा, नाहीतर समजा जमणार नसेल काही वेगळ्या धावपळीमुळे, नाहीतर नियमित तरी द्यावा. हे फार महत्त्वाचं. त्यामुळे आपण सगळेजण बघतो आपल्या गावामध्ये सुद्धा इतकी मंदिर आहेत, त्यामुळे मंदिरामध्ये रोज जाणारे लोक आहेत, भाविकपणे जाणारे लोक आहेत, तेवढा वेळ ते देतात. त्यांचा 15-20 मिनटं, अर्धा तास, 1 तास जे काय असेल ते देतात. पण समजा मला शक्य नसेल तर शनिवारी मी मारुतीला नमस्कार करायला जातो, गुरुवारी दत्ताच्या मंदिरात जातो, सोमवारी शंकराच्या मंदिरात जातो. रोज जाणं उत्तम आहे, रोज करणं उत्तम आहे. पण रोज करणं उत्तम नसेल, म्हणजे जमत नसेल, काही कारणानं जमत नसेल तर नियमित तरी केलं पाहिजे की आम्ही 8 दिवसातनं हे 2 तास आम्ही ठेवलेले आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही हे काही ना काहीतरी करणार आहोत असं ठरवून. आत्ता जे सगळे रामदूत आपल्या गावामध्ये एकत्र झालेले त्यांनी एकत्रित नियमितपणे आलं पाहिजे, काही विचारविनिमय केला पाहिजे आणि सगळं ते सोडून आपण बाहेर गेलं पाहिजे. आपण मंदिरात जाताना काय करतो, आपल्या भारतात पद्धत आहे, तुमच्या पायामध्ये कितीही महागा मोलाची चप्पल असू द्या, महागा मोलाचे जोडे असू द्यात, बूट असू द्यात, ते तुम्ही काय करता, बाहेर ठेवता आणि तुम्ही आत जाता. समाजकार्यामध्ये हे राजकारणाचे, विशेषतः जातीपातींचे, भेदाभेदांचे असे सगळे जे जोडे आहेत ते बाहेर काढून आपण आत गेलं पाहिजे, कारण हा समाज आमचा आहे. हे आम्हाला रामाने शिकवलं. त्यामुळं मनाचं चार्जिंग ठेवण्यासाठी म्हणून ही एक व्यवस्था आपण उत्पन्न केली पाहिजे आणि ती व्यवस्था उत्पन्न करण्याच्या यंत्रणेचं एक नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. मग त्यांचे एका पद्धतीनं कार्यक्रम चालतात, मी पण काम करतो, आपण आपल्यापैकी अनेक जण काम करतात, ते पण आपण करू शकतो किंवा आपल्या गावाला जे अनुकूल वाटेल असं काम आपण करू शकतो. आणि मी म्हटलं तसं की हे जर आपण करू लागलो तर जग आपल्याकडे बघतंय की भारत हा भारतासारखा वागतोय का नाही, हे जग आपल्याकडे बघतंय. भारतानं खूप पैसा मिळवला,
भारताला चांगली शस्त्रास्त्र मिळवली आणि काय हल्लीचे अणुबॉम्ब वगैरे घेऊन आक्रमण करून जग जिंकलं, तर जग भारताला मानेल का हो? जग भारताला मानणार नाही. कारण जगाच्या इतिहासामध्ये एकच देश आजपर्यंत एवढा टिकलेला आहे की ज्यानं आजपर्यंत कुठल्याही देशावरती कधीही आक्रमण केलेलं नाही. ही इतिहासाची साक्ष आहे. त्यामुळे जग भारताकडे बघतंय की भारत वागतो कसा. भारत वागतो कसा म्हणजे कोण वागतंय? भारत वागतो कसा म्हणजे महाराष्ट्र कसा वागतो. महाराष्ट्र वागतो कसा म्हणजे कोण वागतंय? सातारा जिल्हा कसा वागतो ते बघतात. सातारा जिल्हा म्हणजे कोण वागतंय? सातारा जिल्हा म्हणजे फलटण तालुक्याकडे ते बघतात. फलटण तालुका म्हणजे कोण? ते साखरवाडीकडे बघतात, ते रावडीकडे बघतात, ते तडवळ्याकडे बघतात, ते सुरवडीकडे बघतात. अशा सगळ्या गावांच्याकडे बघतात. म्हणजे कोणाकडे बघतात? म्हणजे आमच्याकडे बघतात. त्यामुळं हा संदेश आपण आपल्या मनामध्ये कोरून ठेवला पाहिजे आणि हे रामाचंच कालसुसंगत कार्य आपण केलं पाहिजे. आणि हे कार्य आता यशस्वी होऊ लागलेलं आहे. याचे अनेक संकेत मिळतात आणि त्या संकेतासाठी आपण कटिबद्ध झालं पाहिजे. आणि आपल्या देशाचा एक वैभवकाल दिसायला लागला आहे. त्या वैभवकाल दिसण्यासाठी आपण आता त्वरा केली पाहिजे. आणि हे जे आजपर्यंत जे काही आपल्या हातून कमी जास्त झालं असेल ते बाजूला सारून आता एक चांगलं रामराज्य निर्माण करण्याची जबाबदारी तुम्ही आम्ही स्वीकारली पाहिजे. राम आहेतच. आम्ही राम अयोध्येतले वासी आहोत का की ज्यांच्यावरती रामांचं अपरंपार प्रेम आहे? हा प्रश्न आम्हाला सतत विचारला राहिला पाहिजे. आणि ते जर आम्ही जेवढ्या लवकर करू तेवढ्या लवकर हा भारताचा वैभवकाल दिसणार आहे. त्याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूयात असं नम्र आवाहन करतो. दिसू लागला जवळी मंगल देशाचा वैभवकाल. दिसू लागला जवळी मंगल देशाचा वैभवकाल. उत्साहाने एकत्वाच्या मार्गावर करता चाल. उत्साहाने एकत्वाच्या मार्गावर करता चाल.